महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शासन अथवा महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीतील पात्र अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्यांच्या जागेची मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि नगरसेवक रवी राजपुते यांनी दिली। शासनाच्या नव्या धोरणानुसार सन 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या 500 ते 1500 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्यात येणार आहे। यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक असून त्या जागेवर त्याचे प्रत्यक्ष वास्तव्य असणे बंधनकारक आहे। तसेच संबंधित झोपडपट्टी शासन मान्य अथवा घोषित असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। अतिक्रमण नियमितीकरणासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, फाळा पावती, रहिवासी दाखला तसेच अन्य शासकीय पुरावे सादर करावे लागणार आहेत। शासनाच्या निकषानुसार एका कुटुंबाला केवळ एकदाच या योजनेचा लाभ मिळणार असून व्यावसायिक स्वरूपातील अतिक्रमणांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अनिश्चिततेचे जीवन जगणाऱ्या झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना त्यांच्या निवासस्थानावर कायदेशीर हक्क प्राप्त होणार आहेत। त्यामुळे भविष्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे मिळवणे तसेच आर्थिक व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहेत। इचलकरंजी शहरातील सर्व घोषित झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य असलेल्या पात्र नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेकडे मागणी अर्ज सादर करावा असे आवाहन आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि नगरसेवक रवी राजपुते यांनी केली आहे। अधिक माहितीसाठी नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजना कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 ला आपण झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत चांगलं परिपत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। जो झोपडपट्टीत राहणारा 2011च्या अगोदरपासून राहणारा जो झोपडपट्टी धारक आहे, लाभार्थी आहे, अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 500 फूट ते 1500 फुटापर्यंत ज्यांचं अतिक्रमण केलेलं आहे अशा लोकांसाठी हे अतिक्रमण नियमित करून देण्याचं महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक 25 मार्च 2026 ला काढलेलं। त्याचा फायदा नगरपालिकेच्या जागेवर राहणाऱ्या अतिक्रमण केलेल्या आणि शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टी धारकांना याचा फायदा भविष्यामध्ये होणार आहे। इचलकरंजी शहरामध्ये ज्या 27 झोपडपट्टी आहेत, त्यातली आपली नेहरूनगर झोपडपट्टी, आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधील रेणुकानगर झोपडपट्टी, धारवड झोपडपट्टी, त्याच पद्धतीनं नमाजगीमाळा झोपडपट्टी, अशा आपल्या 4 झोपडपट्टी या ठिकाणी येतात। त्यामधल्या लोकांना ह्या योजनेचा फायदा त्या लाभार्थ्यांना होणार आहे। फायदा होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे, तर ज्या लोकांनी 2011 पासून ज्याचं अतिक्रमण या ठिकाणी आहे 500 ते 1500 फुटापर्यंत, त्या लोकांना नियमित करणार म्हणजे त्यांच्या नावावर थोडक्यात करून देणार। म्हणजे आता तुमच्या ज्या जागा आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही राहतात, या जागा नियमित होणार म्हणजे तुमच्या नावावर होणार। त्यासाठी लागणारी कागदपत्र साधी सोपी कागदपत्र आहे, काय फार लेट डोक्याला त्रास करण्यासारखं नाही। त्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, त्याच पद्धतीनं मतदान ओळखपत्र, वीज बिल, पाणीपट्टी, त्याच पद्धतीनं फाळा पावती आणि रहिवाशीचा पुरावा। रहिवाशीचा पुरावा काय आम्ही सुद्धा तुम्हाला देऊ शकतो। तर ही कागदपत्र तुम्ही 2011च्या अगोदर असणं गरजेचं आहे, तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं सदर जागा सदर जागा ही फक्त निवासीसाठी म्हणजे राहण्यासाठी वापरली पाहिजे।
सदर जागेवर या ठिकाणी 2011च्या अगोदर पासून तुम्ही राहत्याला पाहिजे. त्याच पद्धतीने एका कुटुंबातल्या एका माणसाला त्याचा फायदा होणार. त्यासाठी महाराष्ट्र शासनानं 3 पद्धतीचे अर्ज या ठिकाणी त्यांनी आपल्याला अर्ज करायला सांगितलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला अर्ज जो आहे तो तुम्ही एकाच कुटुंबामध्ये ह्या योजनेचा लाभ घेणार म्हणून एक घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला एक अर्जाचा नमुना आहे. त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर जे काय आहे ते अर्जाचा नमुना आहे. त्याच पद्धतीनं दुसरं एक घोषणापत्र आहे. त्या घोषणापत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी 2011 पासून राहताय, 1500 फुटाच्या वर आमची प्रॉपर्टी नाही, अशा पद्धतीनं नाले, सार्वजनिक रस्ते अशा ठिकाणी आम्ही राहत नाही, अशा पद्धतीचं घोषणापत्र 3 पद्धतीचे अर्ज आहे. या अर्जाला ही सोपी कागदपत्र जोडून आपल्याला हा अर्ज महानगरपालिकेमध्ये करायचा आहे. महानगरपालिकेचं आपला बी झोन येतो. आपल्या बी झोनचं ऑफिस शाहू पुतळा आहे. त्यासाठी या भागातले आपले नेहरूनगरचे कार्यकर्ते, संबंधित या भागाचे नेते, हे सगळ्या लोकांनी या ठिकाणी बसून या अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या झोपडपट्टीच्या लोकांना माहिती द्यायचं काम सुरू आहे. कोणाला काय शंका असेल या ठिकाणी प्रशांत कांबळे आहेत, आमची सर्व मंडळी या ठिकाणी काम करणारे गणेश जाधव आहेत, या सगळ्यांना माहिती विचारू शकता. त्याच पद्धतीने मी एवढं सांगतोय का हा जो शासनाचं परिपत्रक आलंय हे अत्यंत चांगलं परिपत्रक झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत चांगलं परिपत्रक आले. आतापर्यंत असं कधीही परिपत्रक आलेलं नव्हतं. त्यासाठी तुम्ही या योजनेला अर्ज करायची मुदत तशी बघायला गेलं की डिसेंबर 27 पर्यंत आहे. परंतु जो पहिला येईल त्याचा पहिला नंबर. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या योजनेमध्ये सामील होण्यासाठी तुमची कागदपत्र, तुमच्या जे काही त्याच्या अर्ज आहेत ते लवकरात लवकर तुम्ही महानगरपालिकेला दाखल करा, असं मी सर्व भागातील तसेच इचलकरंजी शहरातील सर्व झोपडपट्टी धारक ज्या घोषित झोपडपट्टी आहेत त्या लोकांना मी तुमच्या निमित्तानं आवाहन करतो. नमस्कार.